The next structure discuss about BF3 molecule. Here, in BF3 molecule, central atom is boron. Atomic number 5. Sorry. Electronic configuration of boron is 1s2, 2s2, 2p1. Number of valence electron is 3 because 1s2 orbital of boron is completed and second orbital, that is 2s2 and 2p1, is incomplete. Therefore, its 3 valence electron present in this boron central atom. Then number of electron contributed by 3 fluorine atom is 3 because each fluorine required 1 electron for completion their octet. Therefore, here 3 fluorines are contributed directly with boron atom to give a BF3 molecule. Number of valence electron pair is 3 means टोटल जे काही बॉन्ड आहेत BF3 तर ते किती आहेत 3 बॉन्ड आहेत का कारण की 3 BF बॉन्ड प्रेझेंट असून 6 इलेक्ट्रॉन त्यामध्ये आहेत त्यामुळे तिथे 3 बॉन्ड पेअर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जे लेविस डॉट स्ट्रक्चर आहे जो लेविस सायंटिस्ट आहे त्याने एक डॉट स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलेलं आहे. जसं आपण सोहॉर्स न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला न्यूमन प्रोजेक्शन स्ट्रक्चर असे जे काही स्ट्रक्चर पाहिले मागच्या पिरियडला आपण तर तसं एक लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणून दाखवलेलं आहे. हे बघा इथे दिसते आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा हे 3 फ्लोरीन सेंट्रल BF आणि प्रत्येक फ्लोरीनवर आपल्याला 6 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन दिसतात आणि जो 7वा नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहे तो बोरॉनच्या एका अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सोबत कंट्रीब्यूट झालेला 3 जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तर 3 फ्लोरीनचे 7वे 3 इलेक्ट्रॉन आणि बोरॉनचे 3 असे 6 इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपल्याला 3 कोव्हलंट बॉन्ड तयार झाले. तर हे आहे लेविस डॉट स्ट्रक्चर. पुढे आपल्याला दिलेलं आहे द जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल इज ट्रायंगुलर. कारण इथं कुठलीही लोन पेअर किंवा कुठलाही बॉन्डचं डिस्टर्बन्स किंवा बॉन्डला रिपल्शन नाही त्यामुळे जे काही रेग्युलर शेप जो आहे तो ट्रायंगुलर शेप आहे आणि त्याचा जो बॉन्ड अँगल आहे FBF तो जो बॉन्ड अँगल आहे तर तो बॉन्ड अँगल आहे 120. ओके आणि याचं जे हायब्रिडायझेशन आहे तर हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन. ओके आपल्याला दिलेलं आहे की याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते sp2 हायब्रिडायझेशन आहे आणि हा जो रेड बॉल आपल्याला दिसतोय तर एक रेड ॲटम जो आहे तर तो बोरॉन आहे आणि हे जे 3 आहेत ते काय 3 फ्लोरीन ॲटम आहेत. तर आपल्याला माहिती आहे की फ्लोरीन हा मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे पिरियोडिक टेबलमध्ये तर तो काय करतो बोरॉनकडून इलेक्ट्रॉन खेचतो त्यामुळं डेल निगेटिव्ह चार्ज होतो ईच अँड एव्हरी फ्लोरीन अँड बोरॉन जो असतो तो डेल पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि बोरॉनचं ऑक्टेट हे इन बोरॉनचं म्हणजे डेल पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं तर तो आपण याला लेविस ॲसिड सुद्धा म्हणतो आपण. लेविस ॲसिड म्हणजेच काय दॅट इज अ लोन पेअर ॲक्सेप्टर. तर हे होतं BF3 मॉलिक्यूल. नेक्स्ट जे आहे ते आहे शेप ऑफ CH4 मॉलिक्यूल. यामध्ये बघा जो CH4 मॉलिक्यूल आहे तर CH4 मॉलिक्यूल आपल्या LPG मध्ये मिथेन आणि आयसोब्युटेनचं जे काही मिक्सचर असतं ते आपण आपल्या LPG HP असेल इंडियन असेल याच्यामध्ये वापरलेलं असतं. बघा हिअर द सेंट्रल ॲटम इज कार्बन ॲटॉमिक नंबर इज 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 1s2, 2s2, 2p2. ओके द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज 4 कारण की आपल्याला माहिती आहे की कार्बन हा काय एक फोर्थ ग्रुप एलिमेंट आहे आणि याचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंट्रीब्युटेड बाय 4 हायड्रोजन ॲटम इज 4. 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कार्बनचे आणि एका हायड्रोजनचा एक टोटल 4 आणि हे 4 टोटल 8 इलेक्ट्रॉन कंट्रीब्युटेड. त्यानंतर लेविस डॉट स्ट्रक्चर जे काय आहे तर हे आपल्याला इथं दिसतंय. तर हे बघा हा सेंट्रल जो काही पिंक कलर जे सर्कल दिसतंय आपल्याला तो एक कार्बनचं सर्कल त्याचं जे ऑर्बिटल आहे आणि जे क्रॉस जे आपल्याला साइन दिसतंय तर ते 4 इलेक्ट्रॉन आहेत कार्बनचे आणि जे ब्लॅक डॉट जे आहेत ते 1 इलेक्ट्रॉन एका हायड्रोजनचा असे 4 हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन आणि कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन असे झालं लेविस डॉट स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजे आपण काय करतो फक्त इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट आपण त्यामध्ये करत असतो. ओके नंतर नंबर ऑफ बॉन्ड पेअर इज 4. त्याचे काही बॉन्ड पेअर आहेत तर त्या किती आहेत 4 बॉन्ड पेअर आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला 4 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचे आणि 4 इलेक्ट्रॉन कार्बनचे त्यामुळे आपल्याला जे काही बॉन्ड मिळतात त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉन असतात तर ते देयर इज अ
8 इलेक्ट्रॉन. इट मीन्स ए 4 बॉन्ड पेअर, म्हणजे 4 कार्बनचे आणि 4 हायड्रोजनचे. ओके. नंबर ऑफ बॉन्ड पेअर इज 4. Hence, the regular geometry of molecule is tetrahedral. Okay. CH4 मॉलिक्यूल हा फ्लॅट नाही, प्लॅनर नाही, तर तो काय 3D स्ट्रक्चर आहे आणि त्याचा जो बॉन्ड अँगल आहे तो हे 109 डिग्री 28 मिनिट. ओके. आणि याचं जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला, हे बघा स्ट्रक्चर आपल्या इथे हे आहे 3D स्ट्रक्चर. ओके. हे आपलं काय हे काय 3D स्ट्रक्चर. ओके. आणि हे काय टेट्राहेड्रल जॉमेट्रिकल शेप ऑफ द CH4 मॉलिक्यूल. जनरली आपण CH4 लिहितो, पण ॲक्च्युली याचे 2 हायड्रोजन प्लेनमध्ये असतात. एक असतो अबोव द प्लेन आणि एक असतो बिलो द प्लेन. ही आहे CH4 मॉलिक्यूलची रचना. आणि हे काय एक पिरॅमिडल शेप, म्हणजे हा काय टेट्राहेड्रल शेप. तर हाच मॉलिक्यूल आपण याच्यामध्ये प्लेस केला आणि दॅट इज अ टेट्राहेड्रल शेप ऑफ द CH4 मॉलिक्यूल. ओके. तर लक्षात ठेवा, CH4 मॉलिक्यूलमध्ये बरेच काही प्रश्न विचारण्यासारखे आहेत. CH4 मॉलिक्यूलचा बॉन्ड अँगल किती आहे, तर तो आहे 109. त्यानंतर याचा जो जॉमेट्रिकल शेप आहे, तर जॉमेट्रिकल शेप आहे तर तो आहे टेट्राहेड्रल जॉमेट्रिकल शेप. ओके. हा झाला थर्ड मॉलिक्यूल. नेक्स्ट दिलेलं आपल्याला शेप ऑफ PCl5 मॉलिक्यूल, दॅट इज अ फॉस्फरस पेंटाक्लोराइड मॉलिक्यूल. याच्यामध्ये आहे सेंट्रल ॲटम फॉस्फरस आणि त्याला 5 नेबरहूड आहेत क्लोरीन ॲटम. ओके. हिअर सेंट्रल ॲटम फॉस्फरस इज ॲटॉमिक नंबर इज 15. म्हणजे काय याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 15 आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे 1s2 2s2 दिसते बघा आपल्याला. 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p3. आणि हे जे आहेत 2s2 आणि 3s2 आणि 3p3, हे चुकून झालंय, 3s2 आणि 3p3, तर हे आहेत आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, दॅट इज अ फिफ्थ ग्रुप एलिमेंट. ओके. Number of valence electron is 5. Number of electron contributed by 5 chlorine atom is 5. ओके. तर हे काही 5 क्लोरीन ॲटम जे आहेत, तर हे काही 5 क्लोरीन ॲटम डायरेक्ट कोऑर्डिनेटेड आहेत. फॉस्फरस सोबत डायरेक्ट काय ते कोऑर्डिनेटेड आहेत. ओके. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर 5. ओके. तर 5 पेअर कशा, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉस्फरसचे इथे दिलेले आहे. नंबर ऑफ बॉन्ड पेअर 5 फॉस्फरसचे आणि 5 क्लोरीनचे. टोटल किती झाले 10. टोटल पेअर किती झाल्या 5 इलेक्ट्रॉन पेअर. ओके. Hence the geometrical shape of molecule is बघा इथं जॉमेट्रिकल, इथं आपलं लेविस डॉट स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. हा जो काही सेंट्रल फॉस्फरस आहे आणि हे जे रेड क्रॉस आपल्याला दिसत आहेत, तर हे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉस्फरसचे आहेत आणि जे पूर्ण ब्ल्यू डॉट आहेत, हे ब्ल्यू डॉट म्हणजे क्लोरीनचे आउटर मोस्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. आपणास माहिती आहे की प्रत्येक हॅलोजनकडे काय आहे 3 लोन पेअर असतात. बघा हा क्लोरीन पहिली लोन पेअर, दुसरी लोन पेअर, तिसरी लोन पेअर, म्हणजे यांच्याकडे काय 6 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 क्लोरीन प्रेझेंट, 3 लोन पेअर यांच्याकडे प्रेझेंट आहेत आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो बॉन्डिंगसाठी इझिली अवेलेबल होतो प्रत्येक हॅलोजनचा. मग तो फ्लोरीन असो, क्लोरीन असो, ब्रोमिन असो किंवा आयोडीन असो. म्हणजे क्लोरीनचा हा एक आणि एका फॉस्फरसचा एक, याच्यामध्ये काय डायरेक्टली कोऑर्डिनेटेड बॉन्ड तयार होतो. ओके. बघा याची जी रेग्युलर जॉमेट्रिकल शेप जो आहे तो आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल आणि बॉन्ड अँगल जो आहे त्यांचा तो आहे एक. बघा याच्यामध्ये PCl5 मध्ये 2 प्रकारचे Cl आपल्याला पाहायला मिळतात. 3 आहेत इक्विटोरियल Cl आणि 2 आहेत ॲक्सियल Cl. ओके. पुढे दिसतात आपल्याला, हे बघा हे जे आहे हा एक टॉप, हा एक अपचा आणि हा डाऊनचा. तर हे आहेत, हा वरचे ॲक्सियल Cl आहेत. मग तो अप असो किंवा डाऊन असो याला म्हणायचं ॲक्सियल Cl. ॲक्सियल Cl मध्ये बॉन्ड अँगल असतो 180 चा. नंतर हे जे आहे इक्विटोरियल Cl, म्हणजे हा एक Cl, हा एक Cl आणि हा एक Cl, ते फ्लॅट किंवा प्लॅनर असतात. तर याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल असतो तो 120 चा बॉन्ड अँगल असतो. आणि एक इक्विटोरियल आणि एक ॲक्सियल यांच्यामध्ये जो काही बॉन्ड अँगल असतो तो असतो 90 चा बॉन्ड अँगल असतो. आणि याची जी काही जॉमेट्री आहे, रेग्युलर जॉमेट्री, ती आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो MCQ मध्ये किंवा फिल इन द ब्लँक मध्ये. राईट द जॉमेट्री ऑफ द PCl5 मॉलिक्यूल, तर ती आहे TBP, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. ओके. त्याचा जो बॉन्ड अँगल आहे ॲक्सियल इक्विटोरियल बॉन्ड अँगल आहे 90 चा
इक्विटोरियल बॉन्ड अँगल आहे 120चा. तर हे आपलं चौथं स्ट्रक्चर होतं PCl5 मॉलिक्यूलचं. नेक्स्ट जे आहे ते आहे शेप ऑफ SF6 मॉलिक्यूल, दॅट इज सल्फर हेक्साफ्लोराइड मॉलिक्यूल. ओके, हिअर central atom is sulfur, atomic number of sulfur is 16. The electronic configuration of 16 is 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p4. Okay, here number of valence electron, that is a sulfur, is 6. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युटेड बाय 6 फ्लोरीन. म्हणजेच काय की एका सल्फरला डायरेक्टली कोऑर्डिनेट किती फ्लोरीन आहेत, तर 6 फ्लोरीन ॲटम डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आहेत. का 6? कारण की सल्फरकडे 6 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याला म्हणजे शेअरिंगसाठी देऊ शकतो. म्हणून एका फ्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर असे किती फ्लोरीन आहेत? 5 फ्लोरीन आपल्याकडे आहेत. ओके. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर इज 6. ओके, लेविस डॉट स्ट्रक्चर हे बघा, आपल्याला इथं लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. हा सल्फर आहे, सल्फरचे 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्यांना एक एक इलेक्ट्रॉन एका फ्लोरीनला दिला. आणि आपल्यालाच माहिती आहे की प्रत्येक फ्लोरीनकडे काय 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, 3 आहेत लोन पेअर आणि एक आहे बॉन्डिंगसाठी पार्टिसिपेट इलेक्ट्रॉन. म्हणजे सल्फरचे 6 आणि फ्लोरीनचे 6, टोटल किती झाले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 12 इलेक्ट्रॉन. म्हणून आपण म्हणतो नंबर ऑफ बॉन्ड पेअर किती झाल्या? 6. द जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल इज ऑक्टाहेड्रल. जो काही रेग्युलर शेप जो आहे, जॉमेट्रिकल शेप आहे, तर तो कसा आहे? ऑक्टाहेड्रल. आणि यांच्यामध्ये काही जो बॉन्ड अँगल तो आहे 90चा बॉन्ड अँगल. हे बघा इथं आपल्याला 3D स्ट्रक्चर पाहायला मिळतं. द FSF हा जो काही बॉन्ड अँगल आहे ऑल, तर तो काय 90 डिग्रीचा काय बॉन्ड अँगल आहे. द रेड लाईन आउटलाईन अँड ऑक्टाहेड्रल, द ब्लॅक लाईन शोज द कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, हे जे रेड लाईन दिसतात आपल्याला, हे काय तर एक ऑक्टाहेड्रल जॉमेट्रिकल शेप आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर काय, आणि जे काही ब्लॅक, दॅट इज हे काय 6 फ्लोरीन सल्फर सोबत डायरेक्टली कोऑर्डिनेटेड झालेले आहेत. तर हे होतं आपलं एक 5वं स्ट्रक्चर. पुढे दिलेलं आहे आपल्याला शेप ऑफ IF7 मॉलिक्यूल. पुढे दिलेलं आहे शेप ऑफ IF7 मॉलिक्यूल. याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयोडीन, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयोडीन 5s2 5p7. म्हणजेच आपण ऑल हॅलोजनला काय म्हणतो आपण? सेवन्थ ग्रुप एलिमेंट. सेवन्थ ग्रुप एलिमेंट का म्हणतो आपण? कारण की त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, किंवा त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, म्हणून त्यांना सेवन्थ ग्रुप एलिमेंट म्हणतो. आणि त्या समोरचे जे आहे ते नोबल गॅस एलिमेंट, त्यांना आपण नोबल गॅस एलिमेंट किंवा निष्क्रिय राजवायू मूलद्रव्य असं आपण त्यांना संबोधतो. तर बघा, जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत आयोडीनकडे, तर ते किती आहेत? 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युटेड बाय 7 फ्लोरीन ॲटम इज 7. ओके, म्हणजे 7 फ्लोरीन डायरेक्टली कोऑर्डिनेट कोणासोबत आहेत? आयोडीन सोबत आहेत. आणि हा IF7 मॉलिक्यूल आहे, तर म्हणजे काय? हॅलोजन डायरेक्टली कोऑर्डिनेटेड विथ अदर हॅलोजन. यालाच आपण काय म्हणतो? इंटर हॅलोजन कंपाऊंड, की जे आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये शिकलो आहेत. इंटर हॅलोजन कंपाऊंड. ओके, बघा आता इथे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेअर इज 7. म्हणजेच काय? डायरेक्टली जे कोऑर्डिनेटेड बॉन्ड आहेत ते किती आहेत? 7 डायरेक्टली कोऑर्डिनेटेड बॉन्ड आपल्याला इथं दिसतात. बघा, हे स्ट्रक्चर हे आय सेंट्रल ॲटम आयोडीन, आणि हे 7 जे फ्लोरीन आहेत हे डायरेक्टली कोऑर्डिनेट कोणाला आहेत? आयोडीनला डायरेक्टली कोऑर्डिनेटेड आहेत. का? कारण की आयोडीनकडे 7 व्हॅलन्स, आपण सुरुवातीलाच बोललो की प्रत्येक हॅलोजनकडे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. मग हा आयोडीन आहे, याच्याकडे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि हा फ्लोरीन याच्याकडे सुद्धा काय 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण फ्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि प्रत्येक फ्लोरीनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची काय आवश्यकता आहे. ओके, आणि जे काही इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला दिसते बघा. हे जे ग्रीन डॉट जे दिसतात, तर ते आहे आयोडीनचे डॉट. आणि हे जे काही थोडे थोडे लार्ज डॉट जे दिसतात ते आहेत फ्लोरीनचे डॉट. ओके, प्रत्येक फ्लोरीनकडे आहेत 3 लोन पेअर आणि एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि आयोडीनचा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काय होतं? एक कोऑर्डिनेटेड बॉन्ड तयार होतो. नंबर ऑफ बॉन्ड पेअर 7 इलेक्ट्रॉन फ्लोरीनचे, 7 इलेक्ट्रॉन आयोडीनचे, टोटल झाले 14. आणि टोटल जे बॉन्ड पेअर झाल्या, टोटल जे बॉन्ड पेअर आहेत ते आहेत 7 बॉन्ड पेअर. हेन्स द जॉमेट्रिकल शेप ऑफ मॉलिक्यूल, यांचा जो काही जॉमेट्रिकल शेप आहे,
तर तो आहे पेंटागोनल बायपिरॅमिडल. इन शॉर्ट PBP, दॅट इज अ पेंटागोनल बायपिरॅमिडल. याच्यामध्ये जो काही बॉन्ड अँगल आहे, तर तो बॉन्ड अँगल आपल्याला 2 प्रकारचा इथे पाहायला मिळतो. आयोडीन हेप्टाफ्लोराइड ऑल्सो नोन ॲज iodine 7 fluoride or iodine fluoride as interhalogen compound with the chemical formula IF7. बघा, हे जे काही 3D स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. हे जे आहे 5 फ्लोरीन, तर ते आहेत फ्लॅट किंवा प्लॅनर, आणि 2 आहेत, एक आहे अपला आणि एक आहे डाउनला. दॅट इज ॲक्सियल फ्लोरीन. ओके. तर बघा, याच्यामध्ये 2 बॉन्ड अँगल आपल्याला पाहायला मिळतात. जे इक्वेटोरियल बॉन्ड अँगल आहेत, तर ते आहेत 72 डिग्री, आणि एक ॲक्सियल आणि एक इक्वेटोरियल जे आहेत ते आहेत 90 डिग्री. बघा, ॲक्सियल जे फ्लोरीन आहेत त्याची जी बॉन्ड लेंथ आहे ती 179 पिकोमीटर, आणि जे इक्वेटोरियल जे आहे त्याची जी बॉन्ड लेंथ आहे तर 186 पिकोमीटर. म्हणजे बघा, की आपल्याला इथं हेही पाहायला मिळतं की ॲक्सियल आणि इक्वेटोरियल याच्यामध्ये काय बॉन्ड लेंथचा सुद्धा काही एक फरक आपल्याला पाहायला मिळतो. ओके. याची जी काही जॉमेट्री आहे अकॉर्डिंग टू VSCPR थिअरी, याची जी जॉमेट्री आहे ती आहे पेंटागोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री. ओके. थँक यू.